नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र. संस्थेतल्या विविध शाळा, महाविद्यालय, वसतिगृह आणि विविध युनिट्स इथे वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. पाहुयात याचं सविस्तर वृत्त. संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलमध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृतीवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वरचित कविता, घोषवाक्य स्पर्धा इत्यादी स्पर्धा डिसेंबर महिन्यात घेण्यात आल्या होत्या. तसेच सर्व विद्यार्थिनींची कर्वेनगर परिसरात रॅली काढण्यात आली आणि मतदान जनजागृती विषयावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत हळदी कुंकू समारंभ अत्यंत उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भीमरूपी स्तोत्राने झाली. या स्तोत्रामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व मंगलमय झाले. हा हळदी कुंकू समारंभ महिलांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी व संस्कारक्षम ठरला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थिनी व उपस्थित माता पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेच्या सातारा येथील कन्याशाळेत शिकणाऱ्या कुमारी वेदिका अविनाश हगवणे या दिव्यांग विद्यार्थिनीने दृष्टीहीन असताना सुद्धा केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर कम्प्युटर टायपिंग शिकून एक कदम और या NGO मार्फत घेण्यात आलेल्या कम्प्युटर टायपिंग स्पर्धेमध्ये संपूर्ण भारत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थिनीच्या यशामागे तिची मेहनत, चिकाटी, असीम इच्छाशक्ती, पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. संस्थेच्या वडगाव शेरी येथील विजन इंग्लिश मीडियम शाळेची कुमारी अक्षदा अरुण डोळस या विद्यार्थिनीने ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रभावी भाषण शैली व उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. बक्षीस स्वरूपात तिला रोख 6,500 रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र, ज्ञानेश्वरी प्रत, पसायदान फोटो तर प्रशालेस ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती मिळाली. संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेत गंगा लहरी पुस्तक वितरण कार्यक्रम पार पडला. तसेच स्तोत्र पठण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सत्यवती जोशी सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट निलिमा म्हैसूर या उपस्थित होत्या. श्रीमती निलिमा म्हैसूर यांनी गंगा लहरी या जगन्नाथ पंडित रचित संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. संस्थेच्या कर्वेनगर येथील KB जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात दातांची तपासणी शिबिर संपन्न झाले. मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि योग्य दंत स्वच्छतेच्या सवयींबाबत मार्गदर्शन करणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची तपासणी करून आवश्यक सल्ला दिला. डॉक्टर सुचेता साठे यांनी प्रमुख भूमिका बजावत तपासणी व मार्गदर्शन केले, तर त्यांच्या सहाय्यकांनी शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीत सक्रिय सहकार्य केले. सुमारे 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संस्थेच्या कर्वेनगर येथील प्राध्यापक ना अदवंत प्राथमिक विद्यामंदिरमध्ये दरवर्षी स्वामी विवेकानंदांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोचावा या उद्देशाने शाळेत युवकांचे विवेकानंद आंतरशालेय कथाकथन स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षीही सर्वांसाठी कथाकथन, हस्ताक्षर व प्रश्नमंजुषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा एकूण 5 गटात घेण्यात आली. यामध्ये एकूण 21 शाळेमधील 179 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध व्याख्याते श्री सुधीर गाडे, कोथरूड मित्रचे संपादक माननीय श्री संजय डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक माननीय श्री सत्यजित चितळे यांनी भूषवले. तसेच मुख्याध्यापिका माननीय कल्पनाताई वानखेडे यांना रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षण विवेक आयोजित शिक्षण माझा वसा उपक्रमशील मुख्याध्यापिका या पुरस्काराने गौरवण्यात आले.
संस्थेच्या महिलाश्रम व वसतिगृह व वेणुबाई बालगृहात भरारी 2026 हॉस्टेल डे उत्साहात साजरा झाला. हॉस्टेल डे निमित्त 2 दिवस कार्यक्रमाचे नियोजन केले होते. स्वरगंधार ग्रुप तर्फे हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. याचा मुलींनी मनसोक्त आनंद घेतला व खूप धमाल केली. यानंतर कार्यक्रमात इयत्ता 10वी व 12वीच्या मुलींनी मनोगत व्यक्त करताना त्यांचे वसतिगृहातील अनुभव सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मुलींना मार्गदर्शन करताना वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने जे उपक्रम राबवले जातात ते अतिशय कौतुकास्पद आहेत व त्याचा मुलींच्या विकासासाठी अतिशय चांगला उपयोग होईल याबाबतची जाणीव मुलींना करून दिली. संस्थेच्या गार्गी नोकरदार महिलांचे वसतिगृहामध्ये तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उमाताई जोशी ह्या उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी मुलींचा परिचय करून घेतला व वसतिगृहाच्या नियमावलीबद्दल चर्चा केली. वसतिगृह प्रमुख दौंडकर मॅडम यांनी वसतिगृहाबद्दल माहिती सांगितली व मुलींना संस्थेबद्दल व भाऊबीज निधीची माहिती सांगितली. तसेच भाऊबीज निधी देण्यास मुलींना प्रोत्साहित केले. हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र. पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात. तोपर्यंत नमस्कार. संस्थेच्या YouTube चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करत असतो. हे कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.